हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल की घरापाशी मी छोटंसं म्हणजे नाही का वाफ केले तिथं तरकारी खाण्यासाठी लावण्यासाठी. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला दाखवलं तसं त्याच्यामध्ये मी खाण्यासाठी तरकारी लावली छोटी, म्हणजे नाही का वांगी, टोमॅटो, परत आणखीन मिरची, कोबू, फ्लावर, गवार, मिरच्या, असं बरंच काय, दोडकं, काकड्या, कारली, बरंच काय असं खाण्यासाठी लावलेलं आहे म्हणजे नाही का घरी खाण्यापुरतं फक्त. तर काल जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की काल बी लावलं होतं, पण काल काय त्याच्यावर पाणी सोडलेलं नव्हतं, कारण ते बी जरा जमिनीमध्ये मातीत तापून द्यायचं होतं, लावल्यावर लगेच पाणी द्यायचं नसतं. त्याच्यामुळे काल लावलं होतं पण पाणी काय दिलेलं नव्हतं. तर आज त्याच्यावर पाणी सुरू केलेले, पाणी द्यायला लावलेले आणि जास्त पाणी घेतलं नाही, कारण त्याच्यामध्ये बी जी लावलेत आहेत ना, तर ते बी माती खाली पडल्याच्या नंतर ना खाली पडतील, वाहून जातील. त्याच्यामुळे जास्त पाणी नाही लावलं, थोडं थोडं पाणी लावले आणि आता भिजवायचं चालले. तुम्हाला दाखवते. तर इथं बघू शकता, इथे एक वापा भरला, इकडे 2-3, तिकडे चाललेले. आता पाणी पण बघा किती चाललेले, थोडं थोडं चाललेले. आणि हे पाणी देतात. तर मी फक्त मिरच्यांचं बी नाही लावलेलं, मिरच्यांचं रोप होतं, तर मिरच्यांचं रोप लावलेलं आहे. दाखवते तुम्हाला. तो का ते थांबले, त्याच्या पुढे मिरच्याचं रोप लावलेले, बाकीकडे सगळीकडे बी लावलेले. आणि पाणी तो का तिथे चाललेलं, किती थोडंसं चाललेलं, जास्त नाही पाणी चालू केलेलं. आर्यन, तिची सायकल दे. घेऊ नको परत. हे बापा फुल भरलाय बघा. आणि आता ह्या वाप्यामध्ये सोडलेले पाणी. बाहेर निघते. ड्रिपच्या खाली जी ते पाणी येतं, तर तिथे मी हे लावलेले दोडका. दोडक्याचं ही बी आले, तर इथं बघा कसं इथे आलाय, तो का तिथे पण आलेला आहे. हा, दोडक्याचं झाड. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला आमच्या आधी वांग्याची झाडं जी लावलेली होती की नाही, तर तुम्हाला त्याचं मी बी काय ते वांगी दाखवते. तोडली नाहीत खूप दिवस झालं आणि आता ती खूप मोठी झालीत बघा. तर आता हे बोलले की ते तोडूच नको, आपण त्याचं बी तयार करू. तर ती मोठी अजून होऊ दे आणि मग ती तोडून वाळायला टाकू, मग त्याचं बी होईल. तर बघा तसेच आहे. आणि कीड नाहीये, थोडी लागायला लागली वाटते कीड. हो का, पूर्ण वांग नाही तर छान आहे, अजिबात किडलेलं नाही, काही नाही. तर आता हे तसंच ठेवायचं. इथे एक आहे ते पण तसंच ठेवायचंय. आणि अजून एक होतं, ते नेलं वाळाय टाकाय त्यांनी. इथं होतं का, इथं आणि ह्या झाडाला पण आहे इथं. तर आता हे भिजवायचं चाललेलं आहे. मुलं खेळतात सायकल. आर्यन केवढी सायकल खेळतोय बघा, त्याला पाय पण पुरत नाहीत तरी ताणतोय सायकल. आणू खेळते छोटी सायकल, आर्यन खेळतो मोठी सायकल. बघा सायकल केवढी, तो केवढा. आणि हिला छोटीच जमत नाही अजून आणूला. झालं का? बघ आमचं 5 एकर भिजवान झालंय. हा 1 एकर, हा दुसरा एकर, तिसरा, चौथा, 5वा, अजून 4 एकर राहिले भिजवायचं. बघा 5 एकराला किती टायमिंग लागला हो तुम्हाला भिजवायला? 1 एकर भिजवाय 5 मिनिटं. 5 एकर भिजवायला
जातील का आता 25 मिनिटं 5 एकर भिजवायला एवढा. ट्रॅक्टरचा आवाज ट्रॅक्टर चालू इकडं दादांचा, त्याच्यामुळे आवाज आहे ना हे बोललेला. वा बघा आमचे लिंबुनीचं झाड, लिंबानीला एकच लिंबू आहे बघा. आंब्याची झाडं, आम्ही सगळी झाडं लावलेली, मस्त अशी झाडं आलेत इथं. हा छान फुटल्यात आता, चांगली फुट केली. वर पाला आलाय छान. मोरल्या वर्षी ना रेललाय आंबा या खाली, काठी का नाही जास्त अशी तरी केली. ते काय का झाली का सायकल खेळून? आणूला का रडवत होता? मग कुणी रडावलं? तीच बघू